आपल्याला कल्पना असेल की आता 2 जून 2026ला शासनाने एक शासन निर्णय काढला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. आमच्या जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 62,548 शेतकऱ्यांची यादी बँक्सने त्यांचे FLRS त्यांचे पोर्टल आहे, ते बँक्सने पोर्टलवर ही यादी अपलोड केलेली आहे. त्यापैकी पहिली यादीमध्ये पहिली जी एलिजिबल बेनिफिशरीज पात्र लाभार्थीची जी पहिली यादी आहे, त्या यादीमध्ये 24,322 शेतकरी आहेत. ते 24,322 शेतकरी पात्र आहेत. आता या ठिकाणी एक गोष्टी आवर्जून मी स्पष्ट करू इच्छितो की ही जी यादी आहे ही पहिली यादी आहे. 24,322 ची पहिली यादी आहे. जसा जसा बँक्स त्यांचे बाकी 62,548 जे लाभार्थी आहेत ज्यांच्या पोर्टलवर अपलोडिंग झालं आहे, जसं जसं त्यांचे चेकिंग होईल, त्यांचे सर्व कागदपत्र पाहतील, त्यांचे सर्व निकष ते पाहतील, तसेच दुसरी यादी तिसरी यादी प्रकाशित होत राहते. तर हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीमध्ये नाही आहे, कुठल्याही प्रकारची काळजी घेण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. दुसरी यादी आहे, तिसरी यादी आहे, जसं जसं बँकचं काम पुढे जाईल. तर नंबर 1 असं आहे, हा योजनामध्ये 2 लाख पर्यंत जे लोकांनी अल्पमुदत पीक कर्ज घेतला होता 1 एप्रिल 2019 ते दिनांक 31 मार्च 2025, 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्ज घेतला होता आणि ज्यांच्या कर्ज 30 सितंबर 2025 पर्यंत थकीत होता, 30 सितंबर 2025 पर्यंत थकीत होता आणि दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत त्यांनी कर्ज परतफेड केला नव्हता, असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील. मी पुन्हा एक वेळी सांगून देतो, 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्ज घेतला होता आणि ज्यांच्या कर्ज 30 सितंबर 2025 पर्यंत थकीत होता आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्यांनी कर्ज परतफेड केला नव्हता, असे सर्व शेतकरी जे आहेत ते या योजनेसाठी पात्र राहतील. 2 लाख रुपये पर्यंत हा कर्जमाफी योजना आहे. ज्या शेतकऱ्यांचे थकबाकी 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल त्यांना जे 2 लाख रुपयाच्या पेक्षा वर जे अमाऊंट आहे, 2 लाख रुपयाचे अतिरिक्त जे अमाऊंट आहे ते परतफेड केल्यानंतरच ते या योजनेसाठी पात्र आहेत. उदाहरणासाठी जर मी शेतकरी आहे, मी 3 लाख रुपये कर्ज घेतला आहे, जोपर्यंत मी जे अतिरिक्त 1 लाख रुपये आहे तो परतफेड करणार नाही तोपर्यंत माझ्या हा कर्जमाफी बाकी 2 लाख रुपयाची कर्जमाफी होणार नाही, या मी स्पष्ट करू इच्छितो. दुसरा, जे शेतकरी यामध्ये त्यांनी वेळेत कर्ज परतफेड केला आहे, त्यांनी लोन रिटर्न केलं आहे, वेळेत त्यांनी सर्व जे त्यांचे व्याज रक्कम आहे ते भरले आहे, त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहन पण त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल. 50,000 रुपये त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांना हे अमाऊंट त्यांच्या अकाउंटमध्ये DBT मार्फत जमा करण्यात येईल. आता शेतकऱ्यांना हा जो प्रेस कॉन्फरन्स आपण घेतला आहे त्याचा मुख्य उद्देश आहे की जे शेतकरी बांधव आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना नेमका काय करायचे त्यासाठी हा प्रेस कॉन्फरन्स घेतला आहे. आता जर 24,322 चे आता पहिली यादीमध्ये जे लोक पात्र आहेत 24,322, जर आपलं नाव या यादीमध्ये असेल तर बँक्स कडून आपल्याला SMS किंवा कॉल जाईल किंवा आमचे जे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कृषी सहाय्यक जे आमचे आहेत ते आपले जे शेतकऱ्यांचे त्यांचे WhatsApp ग्रुप आहेत त्यांच्यावरचे नाव टाकतील. आम्ही तहसीलदारला, BDOच्या, ARच्या सर्व जे आमचे तालुका कृषी अधिकारी विभागीय कृषी अधिकारी आहेत त्यांची पण बैठक आपण घेतली आहे. त्यांना पण आपण सांगून दिलं आहे की प्रत्येक माध्यम, WhatsApp असेल, प्रेस असेल, प्रत्येक माध्यम मार्फत शेतकऱ्यांपर्यंत हा गोष्टी पोहोचल्या पाहिजे, ही बातमी पोहोचल्या पाहिजे की माझ्या नाव पहिली यादीमध्ये आहे. तर नंबर 1 हे झालं. एक आपल्याला कळलं की माझ्या नाव पहिली पात्र यादीमध्ये आहे, तर आपल्याला 3 गोष्टीची आवश्यकता आहे. नंबर 1 विशिष्ट क्रमांक, नंबर 2 आधार कार्ड, नंबर 3
बँक पासबुक आणि चौथा यामध्ये ॲग्रीस्टॅट कंपल्सरी आहे. म्हणून जे जे शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅटची त्यांची आयडी तयार केली नाही, माझी त्यांना विनंती असेल की आपण तत्काळ जाऊन आपले सरकार सेवा केंद्र, तहसील कार्यालय, मंडळ कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधून ॲग्रीस्टॅट आयडी आपली तयार करून घ्यायची. तर तुमचे जे विशिष्ट क्रमांक येईल, हा जी पात्र लाभार्थीची यादी असेल त्यामध्ये विशिष्ट क्रमांक पण दिला आहे. ती विशिष्ट क्रमांक घेऊन आधार कार्ड, बँक पासबुक आणि ॲग्रीस्टॅट आयडी हे 4 गोष्टी घेऊन जे सर्वात निकट आपल्या सरकार सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जायचे. सर्व आपले सरकार सेवा केंद्राचे जे चालक आहेत त्यांची ऑलरेडी एक ट्रेनिंग झालेली आहे. आज उद्यामध्ये पुन्हा आपण त्यांचे तहसीलदार लेवलवर पुन्हा एक त्यांच्याकडे बैठक आपण त्यांच्या घेणार, पण त्यांची ट्रेनिंग झालेली आहे. आपण हे 4 गोष्टी ॲग्रीस्टॅट आयडी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि विशेष क्रमांक जर घेऊन आपले सरकार सेवा केंद्राकडे गेले तर त्यानंतर जे चालक आहे SSC केंद्र ऑपरेटर जे आहेत ते सगळे गोष्टी ते पोर्टलवर त्याच्या लॉग इन आहे ते सगळे गोष्टी करून त्या ठिकाणी आपला बायोमेट्रिक करायचे. बायोमेट्रिक दिल्यानंतर आपले सगळे डिटेल्स येईल त्या ठिकाणी की आपला 7/12चा नंबर काय आहे, किती एरिया आहे, किती कर्ज आपण घेतला आहे, हे सगळे